राम नारायण राम. आजकाल जे वातावरण आहे त्यात बहुतांश वेळा असे दिसून येते की प्रत्येक घरात लोक कुंठित आहेत, ताणतणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि निराशा या स्थितीला सामोरे जात आहेत. म्हणून या सर्व गोष्टींमुळे माणूस आपला आनंद सामाजिकरित्या व्यक्त करू शकत नाही. या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक जीव आनंदी राहू इच्छितो, संपन्न आणि समृद्ध होऊ इच्छितो आणि असे जीवन मिळवण्यासाठी माणूस पूर्ण प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरतात, त्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, तेव्हा अशावेळी लोकांच्या मनामध्ये निराशा आणि कुंठा येते. असे व्यक्ती हळूहळू समाजापासून वेगळे होऊ लागतात. ते आपल्या इच्छांना, आपल्या आनंदाला व्यक्त करत नाहीत. आता प्रश्न निर्माण होतो की या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे? त्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे साधनेचा पालन करणे, आणि साधनेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राम नारायण राम नावाचा जप. राम नारायण राम नावा जप कसा करू शकता? यासाठी एक अत्यंत सोपी पद्धत आहे. या बीज मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही विशेष मुद्रा की आवश्यकता नाही. आपण आपल्या रोजच्या कामकाज करत असतानाही हा जप करू शकता, किंवा एखाद्या ठिकाणी बसून मनाशी जप करू शकता, किंवा सत्संगाच्या माध्यमातून देखील आपल्याला राम नारायण राम नावाशी जोडता येऊ शकते. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे लहान वयातच साधनेशी संबंधित होतात. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना इतका वेळ मिळत नाही की ते योगिक क्रिया करू शकतात. तथापि या क्रिया खूप फायदेशीर असतात. त्या सर्व क्रिया आपल्याला ताणमुक्त जीवन मिळवण्यात मदत करतात. आजच्या युवा पिढीत सहनशक्ती कमी आहे. आजचे युवा कमी वेळात आणि कमी श्रमात जास्त यश मिळवू इच्छितात. जेव्हा हे शक्य होत नाही, तेव्हा हेच युवा निराशेचा शिकार होतात. म्हणून विशेषतः युवा पिढीला राम नारायण राम नावासह जोडले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जीवनात थोडी धैर्य आणि सहनशक्ती वाढेल. हे खूप महत्त्वाचे आहे की आपण आपला विवेक ओळखावा, कारण तोच विवेक आपल्याला जीवनातील सुख, शांतता आणि यश दाखवतो. तोच विवेक आपल्या आतल्या विचारशक्तीला विकसित करतो, आणि ह्या विवेकाचा उगम राम नारायण राम नावा जपामुळे होतो. जसा जसा आपण बीज मंत्र जप करतो, तसेच आपला आतला विवेक विकसित होतो. प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे की लहानपणापासूनच आपले मुलांना ह्या गोष्टी शिकवाव्यात. लहानपणापासूनच मुलांना राम नारायण राम नावाशी जोडण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे त्यांच्यात विवेकाचा विकास होईल. आपल्याला आपली शक्ती, आपल्या अंतर्मनाची आवाज ओळखायची असल्यास आता राम नारायण राम नावासह जोडले जाऊन प्रारंभ करा. मग तुमच्या केवळ स्वप्नांची पूर्तता होणार नाही, तर तुम्ही आपल्या आत एक नवीन ऊर्जा अनुभवाल. राम नारायण राम नावाशी जोडल्यावर तुम्हाला स्वतःच समजेल की जीवनातील कठीण गोष्टी कशा लांब जातात आणि खरी सत्यता आणि आनंद कसे तुमच्या जीवनात प्रवेश करतात.